सिंधुदुर्गातील भाजप विरुद्ध शिंदे सेना हा वाद पेटलाय। केसरकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले। भाजपला मत देणं म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे। तर राणेंचे युतीचे आदेश असतानाही भाजपनं त्यांचं ऐकलं नाही आणि विरोधात षडयंत्र केलं असा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान केसरकरांच्या आरोपांवर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले। विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ही मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत। त्यांना अजिबात मतं घालू नका, कारण ते कधीच निवडून येणार नाही आहेत। हे एक षडयंत्र आहे। राणे साहेबांनी सांगितलेलं होतं की युती करून निवडणुका लढवा, असं सांगून सुद्धा त्यांचं ऐकलं गेलं नाही। आम्ही सांगत होतो युती करून निवडणुका लढवूया, ऐकलं गेलं नाही। मला संपवायला म्हणून तुम्ही सावंतवाडीवर पैशाचा पाऊस पाडला तर सावंतवाडीची जनता ते कदापिही सहन करणार नाही। दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीत असं म्हटलंय की भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत। नितेश राणेंनी म्हटलं होतं की दीपक भाई हमारे साथ है, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। काय असे जसं घर वापसी होते तशी मतं वापसी पण होऊ शकते आणि त्यामध्ये दीपक केसरकरजी यांची मतं वापसी होईल।